प्रबोधन सूर्य संत श्रेष्ठ श्री गाडगे बाबा. संवाद लेखन आणि निर्मिती डॉक्टर श्याम राऊत. मंचर. महाराष्ट्रात गेल्या शतकात एक महापुरुष होऊन गेला, ज्याने कधीही बुवाबाजीचे स्तोम माजवले नाही, भक्तांची गर्दी जमवली नाही, चमत्कारांचे बाजार भरवले नाहीत, की स्वतःला कुणाचा गुरु म्हणून घेतले नाही. तो लोकोत्तर महापुरुष म्हणजे जनतेने ज्यांना उत्स्फूर्तपणे संत पदवी बहाल केली असे संत श्रेष्ठ श्री गाडगे बाबा. आयुष्यभर त्यांनी पंढरपूरची वारी नेमाने केली, पण कधीही मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले नाही. हातात खराटा घेऊन परिसरात लोकांनी टाकलेला कचरा, घाण ते खराट्याने झाडून घ्यायचे आणि चंद्रभागेचे वाळवंट स्वच्छ करायचे. दिवसभर वारीत स्वच्छता करायची आणि रात्री कीर्तनातून लोकांच्या मनावर साचलेली अंधश्रद्धेची जळमटे झाडून काढायची. हा त्यांचा खरा दिनक्रम होता. तुकोबा म्हणतात, ज्याचा अभिमान गेला तुका म्हणे तो देव झाला. वैराग्याचा लोप भारिजेंची विक्षेप वाढले पातिलंटे. तुका म्हणे गेले गुरुत्व बुखाडी, पूर्वजांसी धाडी नरकवासात. त्यांच्या कीर्तनात दांभिकपणा नव्हता, गूढ चमत्कार नव्हते, दैववाद नव्हता. होती ती फक्त प्रखर सामाजिक जाणीव आणि विवेकाचा अखंड जागर. देवाचं नाव घ्यायला पैसे पडत नाहीत, बिगर पैशाची भक्ती होते. काही लोक देवाच्या नावानं लुटतात. कोणी म्हणते होम करा, शांती करा, पितराले दान द्या, अमुक करा, तमुक करा. हे सगळी लूट आहे. याच्यातून देव भेटत नाही. लुटणाराचं फक्त पोट भरते. अशाने देव पावत नाही हो. देव बाजारचा भाजीपाला नाही हो. कोणी म्हणते देव भेटासाठी गुरु करायला. कायले पाहिजे गुरु? महा कोणी गुरु नाही आणि महा कोणी चेला नाही. नाम स्मरण करा. ते म्हणायचे, देव मंदिरात नसतो, दगडाच्या मूर्तीत नसतो, तीर्थयात्रेतूनही तो भेटत नसतो, तर गोरगरीब जनतेच्या रूपात तो तुमच्या समोर उभा असतो. त्याची पूजा हीच खरी ईश्वर पूजा. नारायण असे विश्वी त्याची पूजा करत जावी, हा त्यांचा मंत्र होता. त्यांनी पैसा जमवला, पण पैचा हिशोब ठेवला. त्यांनी भक्त जोडले नाहीत, तर माणसं उभी केली. त्यांनी मठ आश्रम उभारले नाहीत, तर विवेकाचे दरवाजे उघडले. कीर्तनातून मिळालेल्या बिदागीच्या पैशांतून त्यांनी धर्मशाळा उभारल्या, गोशाळा सुरू केल्या, अन्नछत्रे चालवली, पाणपोया उघडल्या, शिक्षण संस्थांना मदत केली. अंगात घालण्यासाठी फाटक्या चिंधींचा झगा, डोक्यावर साधी टोपी, पाणी पिण्यासाठी खापराचा तुकडा, एवढीच काय ती त्यांची संपत्ती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही गाडगे बाबांविषयी नितांत आदर होता, पण गाडगे बाबांनी कधी त्याचा गवगवा केला नाही. गाडगे बाबांच्या साऱ्या गोष्टी लोकोत्तर होत्या, असाधारण होत्या, साधू नावाच्या परंपरेला छेद देणाऱ्या होत्या. मागच्या 60-70 वर्षांमध्ये जे महाराज होऊन गेले, ज्या कोणी स्वतःला ईश्वराचा अवतार संबोधले, त्यांनी गोरगरिबांची सेवा केली नाही, उलट त्यांच्याकडून हक्काने सेवा करून घेतली. त्यापैकी एकाही महंतांनी जीवनव्रत म्हणून हाती खराटा घेतला नाही, गटारे उपसले नाहीत, की कोणी झोपडीत राहिले नाहीत. एकानेही पशुहत्येला विरोध केला नाही, वर्णश्रेष्ठत्वाचा निषेध केला नाही, की ग्रामीण शिक्षणाचा ध्यास घेतला नाही. कोणीही त्यांना गतार्थ कर्मकांडांच्या चिखलातून वर काढले नाही, उलट कर्मकांडाच्या आधारे स्वतःची तुंबडी भरून घेतली आणि मोठी माया गोळा केली. गाडगे बाबांनी या साऱ्याचा ध्यास घेतला होता. एक व्रत म्हणून हे सारे मोठ्या निष्ठेने केले, अगदी अखेरच्या श्वासापर्यंत. आजचा पुरोगामी महाराष्ट्र ज्याने विचारांचा दीप पेटवला, तोच आज बुवाबाजीमुळे दिशाहीन झाला आहे. 10वी नापास अशोक खरात सारखा संधी साधू जेव्हा हातचलाखी करून समाजाची दिशाभूल करतो आणि मेंढरासारखं त्याच्या मागे आपण अंधपणे धावतो, तेव्हा भरकटलेल्या समाजाला दिशा दाखवण्यासाठी आज पुन्हा गरज आहे प्रबोधन सूर्य गाडगे बाबांची आणि खरात सारख्या नाठाळांच्या माथी हाणू काठी म्हणणाऱ्या तुकोबारायांची.